श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुम्ही अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करता, मुलाखती देता, पण प्रत्येक वेळी निराशा हातात येते का? कष्ट करूनही योग्य नोकरी मिळत नाही का? घरात आर्थिक अडचणी वाढत आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आज आपण कोणताही जादूचा उपाय सांगणार नाही, पण अशी स्वामी सेवा सांगणार आहोत जी मनाला बळ देते, आत्मविश्वास वाढवते आणि योग्य संधी मिळवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की स्वामी आपल्या जागी परीक्षा देतील किंवा मुलाखत देतील, पण ते आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती नक्की देतात. अनेकांना वाटतं, माझं नशीबच खराब आहे, पण प्रत्येक वेळी नशीबच कारण असतं असं नाही. कधी कौशल्य कमी पडतं, कधी आत्मविश्वास कमी असतो, कधी सातत्य नसतं आणि कधी मनात भीती असते. अशा वेळी स्वामींची भक्ती आपल्याला मानसिक स्थैर्य देते. स्वामींच्या नामस्मरणामुळे मन शांत होतं. शांत मनाने घेतलेले निर्णय अनेकदा योग्य ठरतात. स्वामींची कृपा म्हणजे आपल्या प्रयत्नांना दिशा मिळणे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा नियम सुरू करा. सकाळी उठल्यावर स्वामींचा फोटो पाहून नमस्कार करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या प्रयत्नांना यश द्या. यानंतर 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा. यानंतर स्वामी चरित्रातील एखादा छोटा उतारा वाचा. संपूर्ण अध्याय जमला नाही तरी चालेल, पण रोज 2 पाने जरूर वाचा. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण करा. मनातील भीती त्यांच्याकडे सोपवा. मुलाखतीला जाण्यापूर्वी घाई करू नका. 1 मिनिट शांत बसा, स्वामींचे नाव घ्या आणि आत्मविश्वासाने आत जा. रविवारी शक्य असल्यास स्वामींना पिवळी फुले अर्पण करा. थोडा गोड नैवेद्य दाखवा. 11 माळ श्री स्वामी समर्थ नाम जप करा. त्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दान म्हणजे मोठी रक्कम नाही, तर एका भुकेल्याला जेवण दिलं तरी सुद्धा स्वामी प्रसन्न होतात. यासोबतच नोकरीसाठी प्रयत्न सुरूच ठेवा. नवीन कौशल्य शिका, रिझ्यूम अपडेट करा, मुलाखतीचा सराव करा. स्वामी भक्ती आणि योग्य कृती ही दोन्ही एकत्र असली तर यशाची शक्यता वाढत असते. स्वामी भक्तांनो, स्वामींकडे फक्त मागू नका, स्वतःलाही बदला. वेळेचं महत्त्व ओळखा, आळस सोडा, दररोज काहीतरी नवीन शिका. प्रत्येक अपयशातून धडा घ्या. लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला संधी मिळवण्यासाठी धैर्य, संयम आणि योग्य विचार देतात. योग्य वेळी योग्य दार उघडण्यासाठी श्रद्धेबरोबरच प्रयत्नही आवश्यक असतात. आजपासून ही साधी सेवा सुरू करा. मनापासून नामस्मरण करा आणि पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मी प्रयत्न करत राहीन. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नोकरीच्या शोधात असलेल्या एखाद्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. शेवटी सर्वजण एकत्र म्हणूया, श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या भक्तिमंथन या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.